यावर्षी सर्वपित्री अमावस्या ही रविवार 21 सप्टेंबर रोजी येत आहे। काही ज्योतिषींच्या मते यावर्षी अमावस्येला विविध शुभयोग बनत आहेत। या संयोगादरम्यान पूर्वजांसाठी श्राद्ध केल्याने विशेष शुभ परिणाम मिळतात। शुभ कार्यातील अडथळे दूर होतात आणि प्रगतीचे दरवाजे उघडतात। ज्योतिषांच्या मते यंदा सर्वपित्री अमावस्येला सर्वार्थ सिद्धियोग बनतोय। धार्मिक श्रद्धेनुसार सर्वार्थ सिद्धियोग हा प्रत्येक प्रयत्नात यश मिळवून देणारा मानला जातो, ज्यामुळे पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी पितरांचा उत्तम आशीर्वाद लाभतो। या दिवशी अनेक लोक पूर्वजांसाठी तीर्थश्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि अन्नदान देखील करतात। ब्राह्मणांना अन्न, गायींना चारा, कुत्र्यांना अन्नाचा एक भाग आणि भिकाऱ्यांना अन्न अर्पण केल्याने देखील पूर्वजांना प्रसन्नता मिळते। सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते। ज्योतिषींच्या मते यावेळी सर्वपित्री मोक्ष अमावस्या 21 सप्टेंबर रोजी रविवार रोजी पूर्वा फाल्गुनीच्या नक्षत्रात येत आहे। त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, शुभयोग आणि चतुष्पाद करण आहे। 5 पैकी हे 5ही भाग या दिवसाला विशेष बनवत आहेत। रविवारी अमावस्या तिथी शुभ मानली जाते। सकाळी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि नंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची उपस्थिती सर्वार्थ सिद्धियोग निर्माण करत आहे। हा योग सर्व प्रकारच्या कामात यश प्रदान करणारा मानला जातो। ज्योतिषींच्या मते यावर्षी सर्वपित्री अमावस्येला चंद्र, शुक्र आणि केतू यांची युतीही होणार आहे। अशी युती दशकात एकदाच होते। या काळात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान, धूपध्यान, वस्त्रदान, पत्रदान इत्यादी केले तर श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला संततिवाढ, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते। पूर्वजांनाही विष्णू लोकप्राप्त होतो। म्हणून सर्वार्थ सिद्धी योगासह सर्व पितृ अमावस्येला पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करावेत। हा व्हिडिओ यावर्षीच्या सर्वपित्री अमावस्याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तयार केला आहे। अन्नदाना वगळता इतर सर्व विधी आपली कुलपरंपरा किंवा गुरूंच्या सल्ल्यानुसार करावेत।